आता माझा भाव चलत बाजीराव, हम्म, त्याला असताना 2 पोरा दिन रान आहे 4 एकर, रान जाते तिथं 3 एकर. हम्म. त्यामुळे ती तर मग मी औषध पिऊन झोपणार आडवच. मग सरकारी येऊ द्या, ना तर कोणी येऊ द्या, पोलीस येऊ द्या, हवालदार येऊ द्या, काय नाही, सगळं औषध पाजणार आणि झोपणार. फक्त रस्ता नको मग आमच्यात. एकच जिद्द, एकच जिद्द. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आता शेतकरी आक्रमक होत असल्याचं आता पाहायला मिळतंय. खरं तर आरण, बावी, सोलंकरवाडी जो भाग असेल, त्यानंतर आता करकम आणि पंढरपूर तालुक्यातील जो बाधित भाग आहे त्या भागातील शेतकरी आज या ठिकाणी मुन्नीमच्या मार्केट यार्डमध्ये एकवटल्याचं पाहायला मिळते. तत्पूर्वी सकाळपासून आज शेतकरी एकत्रित येत काही गावांमध्ये सभा आणि बैठका, कॉर्नर बैठका घेण्यात आल्याचं देखील माहिती आता आपल्याला मिळते. आणि याचाच एक पुढचा टप्पा म्हणून आता मंगळवारी 12 तारखेला या ठिकाणी मोन्नीमच्या या महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात असल्याचं शेतकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येते. तत्पूर्वी आता काही माड्यातील शेतकरी, त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. त्याची बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि या बैठकीतून रास्ता रोकोचा जो निर्णय आलेला आहे तो आता आपण कशा पद्धतीनं होणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या भावना काय असणार आहेत, नेमक्या आता या शक्तीपीठ महामार्गाला विरोध का होतोय हे देखील आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजमध्ये. काय सांगाल आता, काय नेमकी परिस्थिती आहे? शासन एकीकडे विकासाच्या दृष्टिकोनातून शक्तीपीठ महामार्ग पुढे आणतंय आणि शेतकरी त्याला विरोध करतायत. नमस्कार. मी पहिल्यांदा माझं शेतकरी म्हणून पहिल्यांदा म्हणणं मांडतोय. आता जो शक्तीपीठ महामार्ग चाललेला आहे तो आमच्या भागातून सोलंकरवाडी असेल, बावे असेल, आरणा असेल, पुढं करकम असेल, बारडी असेल, या भागातून जात आहे. तर सरकारची नुकतीच अधिसूचना निघली आणि ती बघितल्यानंतर असं लक्षात आलं की आमच्या गावातलं जवळपास 500 ते 600 एकर क्षेत्र त्याच्यामध्ये बाधित होते असं ते लक्षात येते. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये असे बरेच शेतकरी आहेत की ज्याचं 2 एकर क्षेत्र आहे, 3 एकर क्षेत्र आहे आणि ती 100% क्षेत्र जाते आणि तो 100% भूमिहीन होतोय. तर आमचं गाव असेल किंवा परिसर असेल, या भागातले सर्व शेतकरी कष्टोळ आहेत आणि फक्त शेतीवरच प्रेम करून त्यातनं जे पिकून जे येईल त्याच्यात समाधान मानणारी ही लोक आहेत. आणि या लोकांना शेतीच्या उत्पन्नाखेरीज दुसरं कुठलंही उत्पादनाचं साधन इथं नाही आहे. मग अशा वेळेस त्यांना त्यांची जमीन जर त्याच्यामध्ये गेली तर जी पुराणपूर जमीन आलेली आहे, ती वडिलांची जमीन आहे, ती पुढे त्यांच्या पुढच्या पिढीला मिळणं अशक्य आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे आलो त्याच्यामध्ये. तर ही जी अधिसूचना आहे किंवा ह्याच्यामध्ये जे सरकार चाललेलं आहे, तर मला एक शेतकरी म्हणून असं वाटतं की आता सरकार त्याच्यामध्ये काय 4 पट 5 पट मोबदलाही देईल, पण जी कागदावर जी नोंदी असतात, म्हणजे खरं सांगायचं बघितलं गेलं तर आज गावामध्ये 1 एकर घ्यायला गेलं तर 25-30 लाखाला सुद्धा ओरिजिनल मध्ये एकर मिळत नाही. म्हणजे कागदावर जे रेट वेगळे असतात आणि हे ऍक्च्युली रेट वेगळे असतात. मग आता ह्या शेतकऱ्यांना जर त्या पटीत जर मोबदला जरी मिळाला आणि जमीन घ्यायची म्हणलं तरी सुद्धा कुठे जमीन घेणं शक्य नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना भूमी न करता जे चांगले उत्पादन घेतलेले शेतकरी आहेत त्यांना ह्या महामार्गापासून, म्हणजे खरं तर ह्या महामार्गाची गरज नाही. मी तुम्हाला एक नागरिक म्हणून सुद्धा सांगतो. आता मी सुरुवातीला जे मत मांडलं ते शेतकरी म्हणून मांडलं, पण नागरिक म्हणून सुद्धा सांगतो, आता जो महामार्ग चाललेला आहे नागपूर ते कोल्हापूर किंवा तिथून पुढे सिंधुदुर्ग, रत्नागिरी असा जो आहे, त्याला समांतर रस्ता पूर्वीचा उपलब्ध आहे. म्हणजे नागपूर ते कोल्हापूर जर आपण रस्ता बघितला तर तो खूप चांगला आणि खूप असा क्वालिटीचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरून आजही तुम्ही गेला तर 10-10 मिनिट त्याच्यावर वाहन नसतं. म्हणजे तिकडे खूप दाटी व्हायला लागली आहे आणि म्हणून इकडून रस्ता करायचा आहे असंही काही गरज नाही. आणि नागरिक म्हणून मला वाटतं की ह्या रस्त्याचं बजेट सुद्धा खूप मोठं आहे. 1 लाख किंवा 1,20,000 1 लाख कोटीचं वगैरे बजेट सोशल मीडियावर मला ऐकायला मिळते. तर मला नागरिक म्हणून सुद्धा असं वाटतं की 1 लाख कोटीमध्ये अजून बरीच कामं सरकार करू शकतं. जसं की शेतकऱ्यांचा मूळ आता कर्जात बुडलेला आहे शेतकरी, त्याला 50,000 त्याच्यामध्ये 50,000 कोटीची कर्जमाफी होऊ शकते. प्रत्येक तालुक्यात 10-20 कोटीचं अद्ययावत सुविधांना चांगलं हॉस्पिटल उभं होऊ शकते. प्रत्येक जिल्हा परिषदेची शाळा ही अतिशय हायफाय लेवलची होऊ शकते आणि प्रत्येक वाड्या वस्त्यावर अतिशय चांगला रस्ता तिथं होऊ शकतोय. म्हणजे त्या 1 लाख कोटीमध्ये नागरिक म्हणून मला असं वाटतं की एवढी सगळी चांगली कामं होऊ शकतात. आणि जर तिथं रस्त्याची गरज असते तर आपण समजू शकलो असतो. समांतर रस्ता अतिशय चांगला उपलब्ध आहे आणि म्हणून मला स्वतःला शेतकरी आणि नागरिक म्हणून ज्या भावना मांडायच्या होत्या त्या तुमच्या समोर मांडलेल्या आहेत असं मला वाटतंय. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की आता समांतर रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती रश नाही, वाहनांची गर्दी देखील नाही असं शेतकरी म्हणतात. दुसरा मुद्दा एक आहे की या रस्त्याचं जे शक्तीपीठ महामार्गाचं बजेट आहे जवळपास 1 लाख कोटीच्या आसपास आणि 850-900 किलोमीटरचा हा जो काय रस्ता प्रस्तावित आहे,
तो रस्ता करण्याच्या ऐवजी जर शासनानं शेतकऱ्यांसाठी वेगळ्या योजना, जिल्हा परिषदेची शाळा असतील किंवा मूलभूत सुविधा असतील त्या केल्या तर खऱ्या अर्थानं विकासाकडे आपण वाटचाल करू असं म्हणता येईल, असं शेतकरी सांगतात. आणखी काही शेतकरी आहेत जे करकम पंढरपूर तालुक्यातून आलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्या काय, आता आपण माड्यातल्या शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली. काय नेमकं पंढरपूर तालुका म्हणलं की थोडंसं बागायती क्षेत्र येतंय, माड्यातला पण काही भाग बागायती येतोय, काही जिरायती येतोय. माड्यात पंढरपुरातली काय परिस्थिती आहे? आता आम्ही करकमवरून आलेलो आहे. तर आमच्या करकममध्ये अशी परिस्थिती आहे की ज्या भागातून हा रस्ता जातोय ते द्राक्ष क्षेत्र आहे त्याच्यामध्ये. तर आमच्या भागामध्ये जवळजवळ 400 एकर द्राक्ष बाग ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ह्या रस्त्यामध्ये बाधित होते. प्रत्यक्षरित्या म्हणलं तर एक साधारणतः 150 एकर, आणि अप्रत्यक्षरित्या कशी, तर हा जो रस्ता जाणार आहे त्याच्यामुळं या रस्त्याच्या दक्षिण बाजूला आमच्या उजनीचा डावा कालवा गेलेला आहे, आणि तिथून एक साधारणतः 7-8 किलोमीटर अंतरावर वरून आम्ही 5 इंची, 6 इंची आणि 8 इंची अशा प्रकारच्या कर्ज काढून आम्ही पाईपलाईन आणल्या. आणि मुळात आम्हाला आमचं स्वतःचं फक्त 10% पाणी, आणि ह्या 90% पाणी आम्ही ह्या कॅनलवरून आणतो. आणि अशा पद्धतीनं आम्ही ह्या बागा जगवल्या होत्या. परंतु आम्ही ह्या रस्त्याच्या उत्तर बाजूला राहतो, पण हा रस्ता झाल्यामुळं आणि कर्कमध्ये फार मोठा कॉरिडॉर पडतोय. जवळजवळ 211 हेक्टर आमच्या गावातलं बाधित धावतंय, म्हणजे 527 एकरांनी साधारणतः त्यात बाधित धावतंय. आणि हा कॉरिडॉर पडल्यामुळं परत आमच्या अक्षरशः शेकडो पाईपलाईन आहेत त्या चालू शकत नाहीत. त्यामुळे आमची द्राक्ष शेती तिथं पूर्णपणे संपणार आहे, अशी परिस्थिती आहे. मग अशा एवढ्या मोठ्या नंदनवनातून एवढा मोठा म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचा सर्वनाश करून तुम्ही हा शक्तीपीठ महामार्ग नेला पाहिजे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. आणि मला एक सरकारला किंवा आमचं म्हणणं, या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलाही आमदार, कुठलाही खासदार सध्या तर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळं माझी तुमच्यातर्फे माननीय आपले जे लाडके देवाभाऊ आहेत यांना एक विनंती आहे की तुम्ही परत एकदा विचार केला पाहिजे ह्या अलाइनमेंटचा. तुम्हाला ही अलाइनमेंट कशी दुष्काळी भागातनं, म्हणजे ह्याच्यामध्ये अजून सुद्धा जसं तुम्ही पहिला विचार करून ही अलाइनमेंट चेंज केली, तसं आता तुमच्या आळंदमधला हा फार मोठा बाधित भाग धावतोय किंवा आमच्या करकममधला द्राक्ष क्षेत्र बाधित धावतोय. तर तुम्ही ही अलाइनमेंट अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये काय चेंजेस करता येतील किंवा तुम्हाला हा रस्ता कसा अजून दुष्काळी भागातनं नेता येईल हे तुम्ही बघितलं पाहिजे, अशी माझी देवाभावना विनंती आहे. 2-3 मुद्दे आहेत. इकडचा जो भाग आहे ते भाग आहे, जसा शेतकऱ्यांचा शक्तीपीठाला विरोध होत आहे तसं पूर्वीचं जे अलाइनमेंट होतं त्या भागातील शेतकऱ्यांनी, अनेक शेतकऱ्यांनी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी संपर्क साधला होता की ज्यावेळेस हे सगळं सत्र सुरू झालं होतं शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात, त्या शेतकऱ्यांनी संवाद आणि संपर्क साधून आमच्या बाजूनं न्यावा, पूर्वीची जे अलाइनमेंट आहे त्या बाजूनं न्यावा असं देखील तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र हे आत्ता नवीन जी अलाइनमेंट आली रस्त्याची, त्यातल्या शेतकऱ्यांचा हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रमक शेतकरी झालेले आहेत. आणि मंगळवारी, आता येईल त्या मंगळवारी रस्ता रोको देखील आंदोलन होते. मी सुरंगवाडीचा आहे. आमचं सुरंगवाडीचं कमीत कमी क्षेत्र एक 200-300 एकर जातंय, पण ती जातंय ती सगळं बागातच जातंय. माळा म्हणून राहिले बाजूला आणि बागातच जातंय. आता माझी द्राक्ष माझं कमीत कमी वर्षाला 25 ते 30 लाख रुपये उत्पन्न होते, आणि माझ्या द्राक्षातनं चालला आता ही हवे जात असताना ही जाऊ द्या, पण माझ्या जाती झाडं 2000 आणि रात्री ती 3000, आणि त्या 3000 झाडाचा उपयोग नाही ना. ही काय सरकार देणार आहे का मला 5000 झाडाचा पैसे? नाही ना देणार. जेवढं जाते तेवढं देणार ना. मग ह्याने रस्ताच काढून. आता माझा भाव चलत बाजीराव, त्याला असताना 2 पोरा देणार, रान आहे 4 एकर, रान जाते तिथं 3 एकर. त्यामुळे ती तर मग मी औषध पिऊन झोपणार ऍडव्हान्स. सरकारी उद्या ना तर कोणी उद्या, पोलीस उद्या, हवालदार उद्या, काय नाही, सगळं औषध पाजणार आणि झोपणार. फक्त रस्ता नको मग आमच्यातनं. रस्ता तुम्हाला काढायचा ना, माळाने काढा, कुठनं काढा, ह्याने काढलाय ती बागाच रानातनं खाल्लाय. आणि रेल्वे आहे तरी ह्यांना खर्च किती येतं? रेल्वे हाय, बावी रोड हाय, असं नदी हाय, परत माड्यातली. ह्यांना एवढा खर्च असून सुद्धा त्यांनी रोड हिथंच घातलाय की माझं म्हणा घेणे आपलं असंच, जिथनं त्यांची जागा जास्त आहे, फॉरेस्ट असेल किंवा काय असेल, तिथनं त्यांनी घालावं, नाहीतर कॅन्सल करावं. कारण काय, ह्या रोडची गरजच नाही. ही शक्तीपीठ महामार्ग रोड म्हणजे आमदार खासदार जेवढी पैसे घेणार आहे ती, म्हणजे कंचाडा घेणार आहे ती, ही त्यांच्यासाठी रोड आहे, ही शेतकऱ्यासाठी रोड नाही. शेतकऱ्याचा काय सगळा तोटा आहे. काय काय अशी शेतकरी गरीब आहे, ती 1-2 एकर असणारी, त्यांना फस घेतल्याशिवाय किंवा औषध पिल्याशिवाय पर्याय नाही. आणि सरकार मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. ही फक्त रोड, आता सांगितलं जणांना की कितीतरी कोटीचा रस्ता आहे,
त्यातलं कमीत कमी 50 लाख कोटी रुपये त्यांच्या खिशात जाते आणि बाकीच्या रस्त्यात जाते आणि शेतकरी कशा देते फक्त 10-5 कोटी रुपये अशी परिस्थिती आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांनी विरोध करून ही रस्ता कॅन्सल करावा. वेळ आली तिथं आम्ही सगळेजण हाय अशी विनंती आहे. महत्वाचा मुद्दा सांगितला की आता शेतकऱ्यांना सरळ सरळ आरोपच केला की आता हा रस्ता फक्त कॉन्ट्रॅक्टदार, आमदार, खासदार याच्या बगल बच्चांना जगवण्यासाठी होतोय की काय, असा प्रश्न निर्माण झालाय. काय सांगाल आता? हे शेतकरी सगळे आक्रमक झालेत, शेतकरी सगळे एकवटलेले आहेत, शक्तीपीठ नकोच असे मागणी होते. शक्तीपीठ महामार्ग सुविधा घेऊन यायच्या ऐवजी समस्या घेऊन येतोय. समस्या एवढ्या मोठ्या आहेत की आयुष्यभर कधी सुटणार नाही त्या. ते लोक भूमिहीन होते, गाव त्यांना गावात सुद्धा राहायला जागा नाही. परत 500 एकर जर जमीन एका गावातली गेली तर ती 500 एकर तालुक्यात, जिल्ह्यात सुद्धा मिळणं अवघड आहे. अशा ही जर दुसरीकडे विस्थापित झाली, गावाशी संबंध तुटतोय, पाहुण्या रावड्याचा संबंध तुटतोय, मैत्रीला वगैरे वगैरे असल्या गोष्टीला तर दुरावत असतो माणूस. सगळं बाहेर गावी गेल्यानंतर काय असतं. दुसरी गोष्ट, आता जर महामार्ग गेला तर आपल्याकडचं प्रामुख्यानं पावसाचं पडणारं पाणी पूर्वेकडं किंवा दक्षिणेकडे वाहतं आणि अशा परिस्थितीत रस्ता जातोय असा तिरकस. तर प्रत्येक ठिकाणी जसं तो समृद्धी महामार्ग आहे ना, समृद्धी महामार्गात काय झालंय, पावसाचं पडणारं पाणी जिथल्या तिथं अडून 2-2 महिने पाणी आटत नाही आणि त्यामुळे राहिलेल्या जमिनीत पाण्याचा निचरा नाही झाला. 15 फुटाचा वर रस्ता आहे, त्याला हाईट आहे. पाण्याचा निचरा नाही झाला तर ती क्षेत्र बाधित होणार आहे, ती क्षेत्र पडीक राहणार आहे. असं बरंच न सुटणारा प्रॉब्लेम घेऊन रस्ता येणार आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांची मानसिकता अशी आहे की आत्मदहन करायची पाळी आली, गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आम्ही रस्ता होऊ देणार नाही. आणि लोकांच्या भावनेचं काय किंमत सरकारला जर कळत नसेल तर दुसरं कोणाला बोलायचं. तर सध्या तरी शक्तीपीठ महामार्गावरून आता हे सगळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत. चर्चा, अफवा वेगवेगळ्या उठत आहेत. मात्र शेतकऱ्यांमध्ये देखील 3 गट पल्ल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता वेगवेगळे प्रकार तालुक्यात झाले, बाहेर याच्यात देखील झाले. पण एक असा आक्रमक आणि ठोस भूमिका घेऊन एक वर्ग असा पुढे येतोय किंवा गट असा पुढे येतोय की ही शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो पूर्णतः रद्दच झाला पाहिजे. कशाही परिस्थितीत कुठलाही मोबदला मिळाला तरी आम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी देणार नाही. दुसरा एक मुद्दा इथं शेतकऱ्यांबरोबर आल्यानंतर चर्चा करताना पाहायला मिळाला की रेडे रेकनरचे दर आता जे शासनाने दिलेले आहेत, काही जणांकडे त्याच्या प्रती मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये जिरायतीसाठी काहीतरी 4-4.5 लाख आणि बागायतीसाठी 7-7.5 लाख आणि त्याच्या दुप्पट, फार तर एवढी रक्कम मिळेल असं चौपट किंवा चौपट अशी रक्कम मिळेल असं इथले शेतकरी चर्चा करतायत. पण त्यातून पुढं जर शेती वगैरे घ्यायचं म्हणलं तर हे रेडे रेकनरचे दर आणि बाजारभावाचं शेतीचं मूल्य हेक्टरी काय असेल ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. समजा सरकारकडून एक हेक्टरी काय, एकरी काय 14-15 लाख मिळाले जिरायचे, तर बाहेर बाजारभावाची त्या जिरायची जी किंमत जी आहे ती 3-4 पट म्हणजे 30-40 लाख एकरीनं आहे. त्यामुळे ही जी कुठं तफावत मोठ्या प्रमाणात पडते ती कशी सांगड घालायची आणि ते परत जमिनी घेणं शक्य नसल्याचे शेतकरी बोलतायत. त्यामुळेच आता शेतकरी म्हणतायत की शक्तीपीठ जो महामार्ग आहे तो आमच्या भागातनं न वळवता कुठून न्यायचं तिकडून न्यावा, पण आम्ही जमिनी देणार नाही हे मात्र आता ठाम झालेलं आहे. पंढरपूर तालुक्यातील असतील, माढा तालुक्यातील असतील जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं की आज बऱ्याच ठिकाणी माढा असेल किंवा पंढरपूर असेल शेतकरी वर्ग एकवटलाय आणि अनेक ठिकाणी बैठका झालेल्या आहेत. मंगळवारी आता हे शेतकरी रस्त्यावरती उतरणार आहेत त्यांच्या मागण्यासाठी. आणि मागणी साधी आणि सोपी आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा. आणि आता यासाठी शेतकरी रस्त्यावरती उतरतील आणि त्या दिवशी जर काय अनुचित प्रकार झाला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल असं निवेदन देखील आता जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, प्रशासन असेल किंवा तहसीलदार असतील त्यांना ते आता पाठवलेलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजसाठी मी रमेश शिरसट, मोडाणे.